हाय. साधी, सिंपल आणि टेस्टी अशी भाजी. चमचमीत मस्त गिलके, घोसावळं आणि दोडके पण म्हणतात. आमच्या इथे हे आवर्जून करतात, कारण आयुर्वेदिक पण आहे म्हणतात. हे खायलाच हवी आणि वेगवेगळ्या पद्धतीने पण केली जाते. छान होते. आम्हाला आवडते. तुम्ही सांगा, तुम्हाला आवडते का? नाही आवडत तर अशी करून बघा भाजी. नक्की आवडेल. घोसावळं छान धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे, कारण हे चिरल्यानंतर धुतलं की जास्त पाणी सुटते, म्हणून पहिलेच धुवून पुसून घ्यायचे. आता याला बघा, गोल असे रिंगमध्ये कापायचे. जास्त बारीक पण नको, जास्त जाड पण नको, मध्यम असे आकाराचे कापायचे. घोसावळं जास्त कोणाला आवडत नाही, पण भाजी छान होते. करून बघा, तुम्हाला पण आवडेल. बघा, असे या टाईपने कापायचे आणि मागचा आणि पुढचा भाग फेकून द्यायचा, कारण तो थोडा कडक असतो. आता याला लागणारं साहित्य सांगते. आपल्याला असे बारीक चिरलेले घोसावळं आणि लसूण बारीक चिरलेला भरपूर प्रमाणात, मीठ, हळद, मोहरी, जिरं, हिंग आणि आपल्याला गरम मसाला किंवा गोडा मसाला, धने पावडर आणि तिखट. आणि मी म्हणजे दाण्याचा कूट पण टाकला आहे बारीक करून, तर दाण्याचा कूट पण लागेल. कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल टाकायचं. या भाजीला तेल थोडं जास्त हवं, म्हणजे 2 चमचे लागेल. आता तेल गरम झालं की पहिले आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की मग आपल्याला जिरे टाकायचे. बघा, तुम्हाला आवडत असेल तर फक्त जिरे पण टाकू शकता. जिरे पण छान लागते नुसतं जिऱ्यामध्ये केलेली. आता लसूण टाकूयात. लसूण छान गुलाबी रंग आला की आपल्याला याच्यामध्ये धने पावडर, गोडा मसाला किंवा गरम मसाला थोड्या प्रमाणात, धने पावडर, हळद, हिंगनी छान चव येते, तिखट आवडीनुसार. हे छान मिक्स करून घ्यायचं. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला थोडंसं असं पाणी टाकायचं. का? कारण मसाले जळायला नको. आणि बस मिक्स करून घ्यायचं. याच्यानंतर पाणी टाकायचं नाही, कारण घोसावळ्यालाच पाणी सुटते. फक्त हे मिक्स करून व्यवस्थित झाकण ठेवायचं. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूयात. पुन्हा मिक्स करूयात. बघा, पण किंचित पाणी टाकणं गरजेचं आहे, कारण हे लगेच शिजत नाहीत किंवा याला लगेच पाणी सुटत नाही. म्हणून थोडं पाणी टाकलं किंचित आणि नंतर झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटते. बघा, आता थोडे नरम झाले. बघा पाणी कसं सुटले त्याला. आता बघा, फक्त याला वाफेवर होऊ द्यायचं. आता छानपैकी झाकण ठेवू. 7-8 मिनटं किंवा 10 मिनटं लागतात. 10 मिनटानंतर ही भाजी अशी दिसते. आता तुम्हाला हा रस्सा हवा की नाही हे म्हणजे तुम्ही ठरवायचं, कारण माझ्या माहेरी रस्सा आवडत नाही, पण माझ्या मिस्टरांना हे अशी भाजी हवी. आता याच्यामध्ये आम्ही दाण्याचा कूट टाकतो. याने चव खूप छान लागते.
आणि तुम्हाला डब्यात द्यायचं असेल ना तर हे पाणी पूर्ण आटू द्या, म्हणजे सुकी भाजी करा एकदम. ती पण टेस्टी लागते खूप. मला पण आवडते ती. डब्यात पण द्यायला सोयीस्कर होते आणि घरी खायला पण छान लागते. झाली की हो आपली भाजी तयार. बघा, कोथिंबीर टाकायची. या खायला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी झाली, आणि करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. ओके, बाय.